नमस्कार, मी भारती भास्कर खेळणार. मी आता पोहे करते. पोहे कसे करायचे छान चविष्ट ते दाखवते. पहिले गॅस पेटवायचा. पोह्यांचे साहित्य: पोहे अर्धा किलो, कांदा, मिरची, टमाटे, शेंगदाणे, कोथिंबीर, लिंबू, कढीपत्ता, तेल, जिरं, मोहरी, हळदी पावडर टाकायची, साखर टाकायची, कढईमध्ये तेल टाकायचं, गार्निशिंगसाठी खोबरं, तेल टाकतंय तोपर्यंत माझ्या मुलाला छान आवडतं. जेवढा छान स्वयंपाक केला तेवढं तो कौतुक करतो. त्याला खायची फार आवड आहे. लिंबू पिळते. पोहे छान असे पोहे करायचे. आमच्या घरी माझ्या नातींना, मुलांना, सुनांना माझ्या हातचे पोहे फार आवडतात. शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे, तेलामध्ये तळून घ्यायची. टाकलं मी ते अजून तेल. शेंगदाणे चांगले लाल होऊ द्यायचे. माझ्या नाती युक्ता, फाल्गुनी त्यांना फार आवडतात. कढीपत्ता टाकायचा. आता मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली का गॅस कमी करायचा. मग जिरं टाकायचं. त्यानंतर मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्या लाल होऊ द्यायचं. चांगले मिरच्यांचा चांगला अर्क उतरतो त्याच्यात. बडीशेप पण कांदे टाकायचे. कांदे पण छान लाल होऊ द्यायचे. बारीक होतात, नाही शिजतात. टमाटे टाकते. आता टमाटे टाकायचे. कांदे झाले का, कांदे थोडे लाल झाले का टमाटे टाकायचे. टमाटे बारीक होऊ द्यायचे, थोडे शिजू द्यायचे. त्यांना छान चव येते. मग
गार्निशिंगसाठी खोबरं किसून घ्यायचे, कोथिंबीर चिरून घेते, प्लेटमध्ये छान दिसते. मग तोपर्यंत ते कांदे टमाटे होत आहेत तोपर्यंत कढई किती छान आहे, एकदम छान आहे, जडबुडाची. आमच्या ननंदबाईंनी पाठवलेली होती. त्याच्यामध्ये काही जास्त जळ असं स्टीलचं असं वाटायचं की स्टीलची पातेली म्हणून जळेल, पण त्याच्यात काही जळत नाही आहे, एकदम छान होते आहे. त्याच्यामुळे ती कढई खूप छान आहे आणि पोहे पण छान होते. कांदा लसूण कांदे टमाटे चांगले परतून गेले आहेत. आता पोहे टाकते. बारीक मिरच्या टाकल्या गेल्या, जाड जास्त झाल्या होत्या, जाड चिरल्या गेल्या सगळ्या. मग बघा किती छान. कोथिंबीर टाकायची, आता कोथिंबीर टाकायची आणि थोडी वरून टाकायला राहून. आता इतका पोह्यांचा सुवास इतका दरवळला आहे, त्या वासाने माझे मिस्टर पोहे खायला आले. खाली आमचं वर खाली 2 मजली घर आहे, ते वास येताच ते खाली आले पोहे खायला. पोहे छान तयार झाले. आता मी प्लेटिंग करते, त्यांना पोहे वापरते. बघा किती छान पोहे झाले, किती छान दिसत आहेत. ते बघूनच समाधान झालं. खाल्ल्यावर तर अजून जास्त समाधान होईल. या तुम्ही पण पोहे खायला.